तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपुरात मराठा समाज मोर्चा काढणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं भव्य दिव्य असा मोर्चा पंढरपुरात आज सकाळी 11 वाजता निघेल। रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा हा मोर्चा असेल असा दावा संयोजकांनी केलाय। या जनआक्रोश मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपुरात सखल मराठा समाज आणि बहुजन समाज यांच्या वतीने पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खरं तर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। भव्य दिव्य असा मोर्चा आज पंढरपुरातून निघणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले। याच मोर्चाचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज पंढरपुरात हा मोर्चा निघतोय। आज सकाळी 11 वाजता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या संपूर्ण मार्गात हजारोंची गर्दी होईल असा दावा खरं तर संयोजकांनी केलेला आहे। मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे असे नेते व देशमुख कुटुंबीय या मोर्चात सहभागी होतील असाही दावा केला जातोय। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीराजे आणि देशमुख कुटुंबीय यांच्यापैकीच काही व्यक्ती या मोर्चामध्ये उपस्थित राहू शकतात अशी ही माहिती आता पुढे येते। त्यामुळे आजचा जो मोर्चा आहे तो आता गुन्हेगारांना मोका लागल्यानंतर चार्जशीट कोर्टात दाखल होण्याच्या मागणीसाठी पंढरपुरातून निघताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।